गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाच्या 350व्या वर्षानिमित्त शहीदी समागम कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला। आधी नागपूर, नंतर नांदेड आणि मग नवी मुंबई इथे मोठे कार्यक्रम करण्यात आले। भारतभरामध्ये आता गुरु तेग बहादूर यांच्या स्मृतीचा जागर करण्यात येणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। त्यांच्या बलिदानाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले। पण हे तेग बहादूर नक्की आहेत तरी कोण? त्यांच्या बलिदानाला भारताच्या इतिहासामध्ये इतकं महत्त्व काय? तुम्हाला माहिती आहे का? छत्रपती संभाजी महाराजांसारखंच औरंगजेबाने सुद्धा त्यांचा अनन्वित छळ करून त्यांची हत्या केली होती। पण का? तेच सांगतोय आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। गुरु तेग बहादूर हे शिखांचे 9वे गुरु। शीख धर्माला 10 गुरूंची परंपरा लाभली, त्यातले तेग बहादूर हे 9वे। शिखांचे 6वे गुरु हरगोविंद यांचे ते पुत्र। त्यांचा जन्म अमृतसरचा, त्यांचं जन्मगाव त्यागमल असं होतं। लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती। गुरु नानक यांच्या कर्तारपूरवरती मुघलांनी हल्ला केल्यानंतर ते स्वतः तलवार हातात घेऊन लढले, त्यामुळेच त्यांना तेग बहादूर हे नाव देण्यात आलं। आपल्या वडिलांसोबत ते बकाला या गावी येऊन राहू लागले। नंतर त्यांच्या वडिलांचं निधन झालं। काही काळानंतर शिखांच्या 8व्या गुरूंचंही निधन झालं। 8व्या गुरूंनी शेवटच्या क्षणी बकाला या गावी पुढचे गुरु असतील असं सांगितलं होतं। काही शिष्य तिथे आलेही, मात्र तेग बहादूरांना गादी मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले। त्यांनी आनंदपूर हे गाव स्थापन केलं। आजही शीख धर्मियांमध्ये या स्थानाला खूप महत्त्व आहे। तेग बहादूरांनी नंतर उत्तर भारतामध्ये भ्रमंती केली। ते पंजाबपर्यंत मर्यादित राहिले नाहीत, काश्मीरपासून ते आसामपर्यंत ते गेले। उत्तर भारतामध्ये त्यांचा प्रभाव वाढत चालला होता। त्या काळी दिल्लीचा बादशाह होता औरंगजेब। औरंगजेब हा धर्मांध आणि कट्टर विचारसरणीचा होता। त्या काळामध्ये त्यानं पुष्कळ धर्मांतर करायला सुरुवात केली होती। तेग बहादूरांचा मात्र याला विरोध होता। तेग बहादूरांना एकदा आग्र्याला बादशाहसमोर हजर करण्यात आलं। बादशाह आणि त्यांची चर्चा सुद्धा झाली। राजपूत राजांच्या मध्यस्थीने त्यांना नंतर सोडूनही देण्यात आलं। ते नंतर पूर्व भारतामध्ये गेले। त्यानंतर काश्मीरमध्ये औरंगजेबानं काश्मीरी पंडितांचं जबरदस्तीनं धर्मांतर करायला सुरुवात केली होती। काही काश्मीरी पंडितांचा समूह हा गुरु तेग बहादूरांना भेटायला आनंदपूरला आला। गुरु तेग बहादूरांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून त्यांचं रक्षण करायचं ठरवलं। असं म्हणतात की त्यांनी धर्मांतर करायला आलेल्या मुघलांच्या प्रतिनिधींना असं सांगितलं की बादशाहला सांग, आधी तेग बहादूरांचं धर्मांतर करून दाखव, ते झाल्यास इतर लोकांचं कर। त्यानंतर तेग बहादूरांना आग्र्याला बादशाहकडे नेण्यात आलं। बादशाहनं त्यांना काही प्रश्नही विचारले, जसं की हिंदूंच्या मूर्तीपूजा, कर्मकांड, ब्राह्मण्य या सर्व गोष्टींना तुमचा शिखांचा विरोध आहे, तर मग हिंदूंची बाजू तुम्ही का घेता? त्यावर तेग बहादूरांनी उत्तर दिलं की भलेही मला हिंदू धर्मांच्या काही गोष्टी पसंत नसतील, पण त्यांच्या धार्मिक श्रद्धांचं आणि हक्कांचं संरक्षण करण्यासाठी मी नेहमीच लढे। ते स्वतःहून माझ्याकडे मदत मागायला आल्यामुळे मी त्याला माझं कर्तव्य समजतो। तेग बहादूर आपल्या मताशी ठाम होते। त्यानंतर त्यांचा मात्र छळ करण्यात आला। त्यांच्यासमोर त्यांच्या 3ही शिष्यांना मारण्यात आलं, कुणाला कापून, कुणाला जाळून, तर कुणाला उकळत्या तेलाच्या कढईमध्ये टाकून। तरी तेग बहादूरांनी आपला बाणा सोडला नाही। शेवट त्यांना दिल्लीच्या लाल किल्ल्यापासून काही अंतरावरती असणाऱ्या चांदनी चौक परिसरामध्ये आणण्यात आलं। तिथे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला। तारीख होती 24 नोव्हेंबर 1675। त्यांचं शिर हे त्यांचा एक शिष्य जैतादास यांनी आनंदपूरला आणलं। तिथं ते सन्मानाने दफन करण्यात आलं। आज तिथे डेरा आनंद साहिब आहे। तर चांदनी चौक परिसरामध्ये जिथं तेग बहादूरांचं शिर कापण्यात आलं, तिथं सिसगंज गुरुद्वारा उभा आहे। आजही शीख मंडळींसह अनेक भारतीय या ठिकाणांना नेहमीच भेट देत असतात। असं म्हणतात की तेग बहादूर यांचा जीव घेतल्यानंतर औरंगजेबावरती याचे विपरीत परिणाम झाले। पुढच्या काही काळामध्येच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली। तेग बहादूर यांचं बलिदान भारताच्या इतिहासामध्ये फार महत्त्वाचं असल्याचं म्हटलं जातं। ते फक्त शीख समुदायासाठीच नव्हतं, तर ते एका कट्टरतावादी आणि धर्मांध सत्तेविरुद्ध होतं। त्यांना हिंद की चादर असं म्हटलं जातं। याच गुरु तेग बहादूर यांचे पुत्र गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु। दुर्दैवानं त्यांचाही औरंगजेब बादशाहनं खून केला। त्यांचा गुरुद्वारा महाराष्ट्रातल्या नांदेड शहरामध्ये, त्यामुळे महाराष्ट्र आणि शीख धर्मियांचं एक अनोखं नातं आहे। मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये शीख समाज हा मोठ्या प्रमाणात आहे। व्यवसायाच्या निमित्ताने मागच्या बऱ्याच दशकांपासून राज्यामध्ये स्थिरावलेल्या या समाजाची लोकसंख्या आता वाढलेली दिसते। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरकारनं केलेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमामागचं वोट बँक कनेक्शनही काही लपून राहिलेलं नाही आहे। पण त्या निमित्ताने का होईना गुरु तेग बहादूरांचं कार्य हे समोर येतं, हे महत्त्वाचं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।